नमस्कार मंडळी. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाच्या अभिमानास्पद किल्ल्याची सफर करणार आहोत. हा किल्ला म्हणजे प्रतापगड. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला प्रतापगड किल्ला हा फक्त दगडमातीने बांधलेला किल्ला नसून तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, बुद्धिमत्तेची आणि स्वराज्याच्या संघर्षाची एक जिवंत आठवण आहे. प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या जवळ असून समुद्र सपाटीपासून साधारण 3543 फूट उंचीवर हा किल्ला आहे. आजूबाजूला असलेले डोंगर, खोलदऱ्या आणि हिरवाई यामुळे या किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर दिसतो. तर चला प्रतापगड किल्ला आपण सर करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे शनिवार, 15 ऑगस्ट आहे. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. मी श्रावण शनिवार असल्यामुळे आज उपवास पण आहे, तर थोडं टफ झालं मला वाटतं आज ब्लॉग वगैरे करायला, पण ठीक आहे. तर आज आपण आलो आहोत प्रतापगडाला. तर सुरुवात करू. आता जस्ट ओंकाराने मी नाश्ता केला, चाय पिऊन झाला, ओंकाराने मस्त पोहे खाल्ले आणि आता सुरुवात करू. भेटू पुढे. तर प्रतापगड रेस्टॉरंटमध्ये जस्ट आम्ही नाश्ता केला आणि आता सुरुवात करतो आहे गड चढायला. ते मी एक साथ दाखवतो तुम्हाला. इथं आम्ही दोघांनी बाईक लावतो आमच्या. इथं भावाची ब्लॅक मॅम्बा आणि ती ब्लॅक विडो दोन्ही उभ्यात. मस्त हेल्मेट पण लॉक केलं आहे. काय शॉर्टच नाही, शॉर्ट नाही म्हणजे प्रॉब्लेमच नाही. तर चला फटाफट झालं. आता ओमकार फक्त रेडिओ व्हायचा बाकी गड सुरू करायला चालू. गडावर प्रवेश करताना आपल्याला किल्ल्याचे दरवाजे, तटबंदी आणि बुरुज पाहायला मिळतात. त्या काळात शत्रूने किल्ल्यावर हल्ला केला तर त्याला रोखण्यासाठी या रचनेचा मोठा उपयोग होत असे. पण प्रतापगड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो सर्वात आधी तो एक ऐतिहासिक प्रसंग. हा प्रसंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची भेट. भेट साधी भेट नव्हती, त्यामागे राजकारण, युद्धनीती आणि स्वराज्याचे भविष्य दडले होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या या भेटीत दोघांमध्ये संघर्ष झाला. या संघर्षात अफजलखानाचा अंत झाला. प्रतापगडाच्या या विजयामुळे स्वराज्याचा आत्मविश्वास वाढला. शिवाजी महाराजांची कीर्ती महाराष्ट्राबाहेर पसरली. गडावर प्रवेश करताना हा पहिलाच मोठा दरवाजा लागतो, ज्याला महादरवाजा म्हणतात. दरवाजाच्या आत पहारेकरांसाठी बसायला जागा बनवल्या आहेत, तसेच शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बाजूला बुरुज आहेत. महादरवाजाचा दरवाजा खूप जुना असून तो मजबूत लाकडापासून बनवला आहे. आत 665 किलोची तोफसुद्धा ठेवली आहे. काय बोलतो? काय युट्यूबला टाकते काय? हा, युट्यूबला टाकतो. अरे घ्या, हे सगळे येतात. हे काय रेकॉर्डिंग चालूच आहे ना. मस्त. कोणतं चॅनल? वीक ऑफ रायडर आणि सागर ऑन गिअर म्हणून आहे. करणार सरला. कुठनं आलात तुम्ही? संभाजीनगरवर ना? तुम्ही कुठं नाही? आम्ही मुंबईवर ना. ते लोकांना सगळे आले. काय म्हणता? तपीला तप्पेला समजला. सबस्क्राईब करतो ना. आम्ही करा, आरामात करा, काय काही नाही. त्याच्यावर एकदा शेवट फोकस करतो. सगळ्याच्या तुमची आधी टाकून इंस्टाग्रामला चॅनल आहे ना. हिरो आहे भाई तुमच्या ग्रुप. किल्ल्यावर गेल्यावर आपल्याला भवानी मातेचे मंदिर देखील पाहायलाच मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रद्धेशी हे मंदिर जोडलेले आहे. मंदिराच्या आत तुम्हाला हंबीरराव मोहिते यांची तलवार सुद्धा पाहास भेटते.
तर हनुमानाच्या मंदिरापासून आम्ही आता वरती बाले किल्ल्याच्या दिशेने निघालो आणि केदारेश्वराचं पण मंदिर आहे वरती. हा आहे बाले किल्ल्याचा दरवाजा. तिथे जाऊ. हे सर्वात शिवाजी महाराजांचं सर्वात पहिलं मंदिर. ओके. शिवाजी महाराज 1656ला इथे आले तर चंद्रराव मोरेच्या ताब्यात होतं. चंद्रराव मोरे देत नव्हता. ह्याला मारल्यानंतर हे ताब्यात घेतला डोंगर. ओके. मग इथे भवानी मंदिर बांधायला सुरुवात केला त्या ठिकाणी. ह्या ठिकाणी स्वयंभून शिवगाचं पिंड पाडी. त्यावेळी आम्हाला इथं आले. आम्ही आता रमाकांत जन्म पुजारी 14 पेटी चालू आहे इथे आमची. तेव्हा मग तिथपासून आम्ही इथे स्टे वगैरे मग तुम्ही राहिले तर वरतीच आहे. पाकिस्तानात दिली नाही मला. अच्छा 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 अच्छा. याच्यावरती केदारेश्वर पूजन तिथेच आम्ही येतोय. केदारेश्वर मंदिराच्या बाहेर आलो आपण आणि इथे तुम्ही मागे बघू शकता पूर्ण तटबंदी. तर त्याच्या सहारा घेऊन आपण आता पुढे चाललो. तटबंदीच्या सहाराने आम्ही जरा दोघं जण पुढे आलो. तर इथे पाहू शकतो एक इथे रस्ता आहे की तो खालच्या चला बघूया आपण काय एक सेकंड. अरे वा. आणि मित्रांनो आता जे तुम्ही बघणार आहात एकदम मन भरून टाकणारे दृश्य आहेत. अप्रतिम अशी एवढी मोठी मूर्ती आहे आणि इथे लिहिले की या शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तव्य एवढे मोठे आहे की त्याची तुलना जगजेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल. पोर्तुगीज काहीतरी नाव आहे गव्हर्नर गोवा यांनी सन 1666 लिहिलं आहे. स्मारकाच्या उजव्या बाजूस एक लेख लिहिलाय. तो असा आहे की माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय. त्या भूमीवर आक्रमण करून पाहणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही. शिवछत्रपतींचे मोगल अधिकाऱ्याचे पत्र. मित्रांनो आता आम्ही अशा स्पॉटला येऊन पोहोचलो आहे की तुम्ही कधी प्रतापगड सर्च केला आहे तर तुम्हाला ती एक माची दिसते बघा. प्रतापगडाचा व्ह्यू दिसतो प्रॉपर ते बघा. हे इथे आम्ही इथे आलो ना हा अँगल बघितल्यानंतर आम्हाला कळलं की तो लोकेशन हा आहे करून खालच्या साईडलाच. आणि मस्त आता धोक्यामुळे तो जास्त व्ह्यू दिसत नाही आहे सिंगल तर बघण्यासारखा व्ह्यू बघण्यासारखा हा एक व्हिडिओ तो. तर काय तुम्ही बघू शकता हे आपण सेम राजगडावरती पण बघितलेलं. तर वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये याची सुद्धा नोंद आहे
प्रतापगडाची लास्ट वर्षी त्याचं आहे. हां, 2025मध्येच हे केलं आहे, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियामध्ये. आणि ते वरती हे बुरुज आहे, सागरने तुम्हाला दाखवलंच असेल. इथे झेंडा बुरुज असं नाव आहे याचं. इथे झेंडा बुरुज आहे आणि दुसरा टप्पा तटबंदी असं इथे लिहिलं आहे. सो आपण आधी आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. चिखल झालं आहे. अरे बाई बाई बाई, हळू हळू हळू. मला असं वाटत नाही जास्त काय असेल. याच्याबद्दल थोडंच माहिती आहे. हां, तर 2 तटबंदीचं याच्याबद्दल माहिती आहे. तर याच्याबद्दल असं आहे की जर बाहेरून जर कोणी काय म्हणतात आक्रमण केलं हां, आणि जर गोळाफेक झाला हां. तर हा या तटबंदीवर पडस ही वाचून होते. अच्छा, तर या बाजू या जागेला काहीच नाही दिसत तुम्ही. त्याच्यामुळे ओके. डबल आहे ते. हां, आणि याचा गॅप फक्त तो हां. फक्त एकच माणूस जाऊ शकतो एका म्हणा बरोबर. तर त्यामागचं हे म्हणून त्या टायमध्ये ही योजना केली बारीक सुशास्त केलं. ही योजना होती या मागची. कारण तू बघ ना खालून बघशील ना हां, बरोबर. ही बाजू दिसते ही बाजू दिसते नाही दिसत. हां, तरी सोबत सिनेमा करता तर आय थिंक आपण एका साईडने गेलो आणि दुसऱ्या साईडने बाहेर आलो, बरोबर ना? हां, सो आपण असा एका प्रकारे आपण प्रदक्षिणच घातली आहे त्याला. आणि आता आपण वरती चाललो आहे. झेंडा बुरुज मला वाटतं हाच आहे झेंडा बुरुज. तर आपल्याला वरती जायचं आहे आणि सांग बघूया कसं आहे. खूप मोठा आहे ना, म्हणजे एवढा मोठा बुरुज नाही बघितला आपण. आणि हा खूपच मोठा आहे. मस्तच बांधलाय. बघ इथून पण आहे. 5-5 सहा पोताची पारी करी इथं असते. हा ना, आणि ते प्रॉपर लक्ष. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला मग हे शिवकालीन हस्तकला? आम्ही तर बघून खूप असे भाविक झालेलो की त्या टायमाला किती म्हणजे कसं असेल हे सगळं वगैरे. आणि तिथे ज्या सर्व गोष्टी होत्या ते तुम्ही म्हणजे वापरू पण शकत होता, जसं की जातं होतं
घोड्यावरती बसायला तिथे होतं आणि पाळणा वगैरे या सर्व गोष्टी होत्या. एकदम रिअलिस्टिक वाटत होतं. आणि तुम्ही सोबत चूल ते सुपारी काटणारे पण बसलेले अडकत्ता आणि परत तुम्ही आणि ते बघितलं तुम्ही चूल होती हां, ती. चूल पेटवलेली होती, कंटिन्यू चूल. आणि मधल्या याच्यामध्ये तुम्ही तुळस बघितली असेल, किती मोठी झालेली तुळस, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी रिअलिस्टिक होत्या त्याच्यामध्ये. तर खूप अप्रतिम असं आहे. तर तुम्ही जर कधी आला हां, ती जागा अशी. तुम्ही जर कधी आलात तर नक्की इथे भेट द्या. तर गाईच अशा प्रकारे आपण खाली आलो आणि आता परतीचा प्रवास चालू करू आपण. 1:15 झालेत. तर मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुमचा साधा निरोप करू तुमचा. भेटू अशा पद्धतीने सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. भेटू आता पुन्हा नवीन अशा एक ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.